नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. पहा, तीच मटकी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपण दरवेळेस मिसळ करतो, कुठं वेगळी मटकी करतो, सुक्की करतो. पण खरंच आज आपल्याला अशी भन्नाट अशी ही पहा कडमटकी मस्त बनवायची. पहा, रात्री घातलेली मटकी अक्षरशः सकाळी पाहिली तर पाहू शकता तुम्ही काय मोड आल्या तिला. एक पेराभर असे मोड आलेत आणि खरंच खूप छान कडधान्य म्हणजे अक्षरशः हे कडधान्य पौष्टिक, शरीराला हेल्दी, भरपूर सारे विटॅमिन भेटणारे हे कडधान्य आहे मैत्रिणी. आणि असे कडधान्य खरंच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून खाऊ शकता. चला, इथं मस्त मोड आल्यात पाहू शकता. एका रात्रीतून एवढे मोड आल्यात. आता हिला आपण अशी चाळून घेऊया. म्हणजे काय होतं, त्याच्यातलं राहिलेलं बारीक सारीक म्हणजे असं खाली पडतंच पहा चाळणीने. मस्तपैकी तिला चाळून घेऊया. हे बघा कसं पडलं आहे. आता हे गोळा करूया आपण. आणि मटकीची भाजी म्हणजे खरंच एकदमच छान लागते बरं का. पहा, आता इथं मी मटकी काढून घेणार आहे. आपल्याला किती भाजी करायची तेवढीच घ्यायची बरं का, जास्तही घ्यायची नाही आहे. पहा, कारण की मला जेवढी भाजी करायची मी तेवढीच घेणार आहे, त्याच्याविषयी जास्त मटकी घेणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मटकी अक्षरशः स्वच्छ अशी 1-2 पाण्याने 2-3 पाण्याने तरी धुवायची. कारण कसं आहे, आपण ती मटकी मोडाला लावतो, मग त्याच्यामुळं वास वगैरे असा येतोच. चला, आता इथं वाटण काय काढायचं ते घेऊया. इथं मी कच्चंच वाटण घेणार आहे. पहा, लसूण घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, त्याच्यानंतर धनेसुद्धा घेतलेत. पहा, अक्षरशः साधं सोपं वाटण आहे. हे बघा, जिरी टाकली. त्याच्यात पुन्हा आपण थोडीशी इथं मी कोथिंबीरीच्या काड्या अशा टाकलेल्या आहेत. पहा, आणि उगाच थोडेसे शेंगदाणे तुम्हाला दिसत असेल माझ्या हातावर, जास्तही नाही, ते टाकून द्यायचं. आणि हे कच्चं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी माहीम असं वाटण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचं आहे. पहा, मटकी थोडी वेगळ्या पद्धतीने मस्तपैकी तेल तापले. आपण टाकली आता जिरी मोहरी टाकल्याच्यानंतर छान तडतडली तर लगेच कांदा टाकून द्यायचा आहे. पहा, कांदा संपूर्ण टाकून दिलेला आहे. मस्त कांदा हा परतून घ्यायचा अगदी कलर येतोपर्यंत. पहा, छान असा कांदा परतून घेतलेला आहे पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. पहा, टोमॅटोसुद्धा अगदीच मस्त असा परतून घ्यायचा आहे बरं का. टोमॅटो परतल्याच्या नंतर मस्त असं परतत आलं आहे. कमीत कमी 5 मिनटं तरी परतलेलं आहे मी ते. आणि खरंच खूप छान मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यात थोडीशी हळद पाहू शकता. हळद टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मटण मसाला, इतर काही स्वादिष्ट मसाले असे मी टाकणार आहे बरं का. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीचे मसाले टाकतात. त्याच्यामुळं मी प्रत्येक मसाला स्वादिष्ट मसाले म्हणून म्हणायचं म्हणजे सगळ्यांनाच कळतं बरं का. कारण की प्रत्येकाची आवड असते मसाले टाकायची. कोण कोणते टाकतं, कोण कोणते टाकतं. इथं बा मूठभर कोथिंबीर टाकली, ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची. आता हे स्वादिष्ट मसाले संपूर्ण परतून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यात कोथिंबीरही टाकली, ती बी हलवून दिली. त्याच्यानंतर आपण जे कच्चं वाटण दाखवलं होतं ते सुद्धा पहा आपण त्याच्यात टाकून द्यायचे. मस्त असं कच्चं वाटण टाकून दिल्याच्यानंतर हलवायचे. पाहू शकता छान अगदी परतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच ही मटकी टाकून द्यायची. पहा, अक्षरशः मोड आलेली ही मटकी, वा काय लागती, एकच नंबर. आता पूर्ण मटकी त्याच्यात टाकून घेतल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला असं खालवर करायचं आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणो,
कच्चं वाटण घातलेली मटकी अगदी अप्रतिम लागते बरं का. पहा, सुंदर असं मोड आल्यात, दिसती बी छान आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं बी मस्त. आता मी त्याच्यात चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे, पाहू शकता. मीठ मात्र कधीही अंदाजेच टाकायचं, पण थोडंसं कमी टाकायचं आहे का. मस्त मटकी टाकून दिलेली आहे, त्याच्यात परतून घेतले. त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार पाणी टाकले आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचे. बारीक गॅस करून झाकण ठेवल्याच्यानंतर आपली भाजी अगदी छान अशी शिजते बरं का. पाहू शकता, साईडने रंग बी काय सुंदर आला आणि भाजी बी अगदी मस्त अशी शिजते. आपण चला एकदा भाजी आपली ही चेक करूया. मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि खरंच खूप छान. आपल्याला थोडीशी अशी रस्सादारच भाजी करायची, कारण की मटकीचा रस्सा म्हणजे खूपच अप्रतिम लागतो बरं का. हे बघा, आता एकदा आपण चेक केलेली आहे, पुन्हा एकदा खालवर करून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा आपण 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचे. पहा, 2 मिनटं झाकण ठेवल्याच्या नंतर आपण काय करायचे, पुन्हा 2 मिनटांनी आपल्याला ते झाकण काढून पाहायचे बरं का. चला मग पाहूया. पहा, छान मस्त उकळी चाललेली, बारीक गॅस असूनसुद्धा किती उकळी चाललेली आहे पहा, जोरात. आता पुन्हा आपण मटकी एकदा चेक करून घेऊया आणि अक्षरशः छानच मटकी झालेली आहे, पाहू शकता. मस्त आपल्याला हवी तशीच झालेली आहे. रस्सा बी हा मापात झालेला आहे. पहा, सुंदर अशी मटकी होणार आहे ही. पहा, आणि अक्षरशः त्याचा घमघमाटही खूप सुंदर सुटलेला आहे. सांगा व्हिडिओ जर आवडला तर बाय.